IVM. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर राजीव. आणि मी माणिक. मंडळी, गेल्या एपिसोडमध्ये शेखर नानेवडेकर यांच्याबरोबर आपण रायगडची माहिती घेत घेत रायगड चढून वरपर्यंत आलो. आता या शिवरायाच्या राजधानीमध्ये फेरफटका मारूया. तर राजू, मला वाटतं आता आपला हा 300 पायऱ्या चढून आल्यानंतरचा दम जरा गेला असेल, तर आता किल्ला हिंडायला सुरुवात करूयात. हा समोर दिसतोय ना, हा एक मोठाच्या मोठा तलाव दिसतोय बघ. हो. तो आहे, त्याचं नाव आहे हत्ती तलाव. बरं. आता नावाप्रमाणे याच्यात हत्ती डुंबण्या इतका तो मोठा तलाव आहेच, पण दुर्दैवानं हत्ती डुंबण्या इतकं पाणी मात्र त्याच्यात नाहीये. बरं. हो. आणि याच्या तलावाची काय म्हणतात, एक दुर्भाग्य असं आहे की या तलावात कधीही पाणी टिकत नाही. बरं. त्यामुळं हा हत्ती तलाव आहे का हत तलाव आहे, बरं. अशी एक संभ्रम निर्माण होतो. पण ठीक आहे, या हत्ती तलावाच्या काठावरच थोडं वरच्या बाजूला आपल्याला एक लोखंडी खांब दिसतोय, साधारण 8-1 फूट उंचीचा. निव्वळ लोखंडाचा हा खांब आहे आणि त्याच्यावरती एक कडी अडकवलेली दिसते. हो. आता हा खांब कशासाठी आहे, काय आहे, याचा काहीही तपास लागत नाही. बरं. कोणी म्हणतात ते आता हत्ती तलावातनं हत्तीनं स्नान करून झाल्यानंतर तिथं हत्ती बांधण्यासाठी तो खांब आहे. बरं. परंतु ती कडी आहे वरती 8 फुटावरती. हो. तिथं काय कशी साखळी नेऊन बांधत असतील कुणास ठाऊक. बरं, त्याच्यावरती पुसट झालेली अक्षर आहेत, मी माने दिव ज स ब ल ड्या. अगं बाई. आता त्या वाक्यांचा शब्दांचा अर्थ सुद्धा काही लागत नाही. कोणी म्हणतात मग तो संभाजीचा मल्लखांब आहे. संभाजीच 6 फुटाचा असेल, 5.5-6 फुटाचा, आणि मग 8 फुटाचा मल्लखांबावरती काय करणार. पण जाऊ दे, इथे एक ऐतिहासिक खांब आहे एवढा आपण बघूयात. हो. आणि मागे एकदा नजर टाकली की संपूर्ण सह्याद्री आणि काळ नदीचं खोरं आपल्याला दिसतंय. आणि समोर नजर टाकली की अतिशय भव्य आणि रमणीय अशी एक तटबंदी आपल्याला दिसतीये. ती आहे बालेकिल्ल्याची तटबंदी, की जिच्यात शिवाजी महाराजांचा राहता वाडा, दरबार वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी या बालेकिल्ल्याच्या भागात आहेत. बालेकिल्ला म्हणजे किल्ल्यातला किल्ला. बाला ई किल्ला, किल्ल्यातला किल्ला. या किल्ल्याच्या काठावर ते आपल्याला मनोरे दिसत आहेत. ते 3 मजली मनोरे आहेत आणि त्यांच्या मनोऱ्यांच्या तिथेच आपल्याला एक मोठा तलाव छान दिसतोय. त्याचं नाव आहे गंगासागर तलाव. हो. या गंगासागर तलावाबद्दल मी खूप ऐकलंय बरं का, हा. की लोकमान्य टिळक त्यात पोहत होते. अगदी बरोबर आहे. आणि लोकमान्य टिळक पोहल्याचा उल्लेख आहे. आणि माणिक, ते नुसते पोहले नव्हते, हातात छत्री घेऊन नुसते पाय मारत ते पोहले होते बरं का. हो. तर हा तलाव एक पवित्र स्थान असं मानलं जातं. आज आज त्यात पोहायला वगैरे बंदी आहे बरं का. कारण राज्याभिषेकाच्या वेळेला जे सप्तसिंधूंचं पाणी आणलं होतं अभिषेकासाठी, ते अभिषेकाचे विधी झाल्यानंतर या तलावात सोडलं होतं असा उल्लेख आहे बरं का. बरं. तर हा गंगासागर तलाव बघून आपण बालेकिल्ल्यात प्रवेश करायला जाऊया. आपण त्याच्या अगोदर त्याच्या काठावर असलेले हे मनोरे बघूयात. अतिशय सुरेख असे मनोरे हे आहेत. अशोकोनी मनोरे आहेत, 3 मजली मनोरे आहेत हे. आणि या मनोऱ्यात कारंज्यांची सोय आहे बघ. हे मध्ये बरं. कुंड दिसतंय ना, तिथे कारंज होतं. आणि त्या कारंज्यात पाणी आणण्यासाठी धातूंचे पाईप्स जे आहेत, आपण कोनाड्यात हात घालून बघितलं तर आपल्याला हाताला लागतात त्या कोण. तर असं ते, आणि त्यावेळेला तर संपूर्ण एकंदर नजारा काय असेल याची कल्पना आपण हो. इथून करू शकतो. खिडक्यातून आपल्याला हे दिसत आहेत, गंगासागर तलाव, पुढे टकमक टोक आणि पुढे सगळी सह्याद्रीची रांग दिसते. आता हे करून आपण हा जो दरवाजा दिसतो इथे, त्याचं नाव आहे पालखी दरवाजा. बरं. आता पालखी दरवाजा म्हणजे तिथे येऊन पालख्या कदाचित थांबत असतील असा एक आपण अंदाज करू शकू. पण ही नावं जी आहेत ना, ही याला काही ऐतिहासिक प्रमाण असं नाहीये. ही बरं. परंपरेने चालत आलेली नाव आहेत. बरं. पण या पालखी दरवाजानी या 32 पायऱ्या चढून गेल्यावरती आपल्या उजव्या हाताला ही सगळी अशी एक रचना दिसते, की जिथे महाल, तिथे राण्यांचे महाल म्हणून असा बोर्ड लावलेला आहे. बरं. आता हे पुन्हा राण्यांचे महाल होते की नाही याच्याबद्दल शंका आहे. कारण जर तू आत बघितलं तर याच्यात महालाच्या खुणा काही दिसत नाहीत. उलट आपण एअरपोर्टला जाताना येरोड्याची तुरुंगाची भिंत कशी दिसते, हो. तशी भिंत तिथे दिसते. हो. आणि त्या सगळ्या महालाला चारी बाजूनी त्या उंच उंच भिंती आणि एकच खिडकी अशी छोटीशी दिसतीये. आणि त्या खिडकीतून बाहेर पडलं तर डाव्या हाताला आपल्याला दिसतोय तो त्या महालाला लागून असलेले जी टॉयलेट्स आहेत त्यांची हो. आउटलेट्स आपल्याला दिसतात. हो. बरं. म्हणजे मग ते महाल असण्याची शक्यता शक्यता कमी. शक्यता आहे. कमी आहे. आणि ती टॉयलेट्स जर बघितली तर तिथे एकच टॉयलेट नाहीये, एका शेजारी एक, अशी 7-8 टॉयलेट्स तिथे आहेत. काही ठिकाणी 4 आहेत, काही ठिकाणी 6 आहेत, काही ठिकाणी 8 आहेत, अशी ती टॉयलेट्स आहेत. तर एका राणीला
एवढी टॉयलेट कशासाठी, असा एक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतो. तर कदाचित ही पब्लिक टॉयलेट्स, आपल्याकडे पब्लिक युरिनल जशी असतात तशी ही पब्लिक टॉयलेट्स असावीत, आणि या काय म्हणतात ते कामाच्या कचेऱ्या असाव्यात. म्हणजे वेगवेगळे खाणे होते तिथे, दप्तरखाना होता वगैरे वगैरे, असे सगळे जे होते त्यांच्या त्या कचेऱ्या असाव्यात असं वाटतं. पण ते ठीक आहे. तेथूनच पुढे आपल्याला गेलो की आपल्याला एक छोटा आणखीन दरवाजा लागतो, त्याला मेणा दरवाजा म्हणायचं. म्हणजे हा पालखी दरवाजा आणि तो मेणा दरवाजा. आता मेणा म्हणजे राण्या त्याच्यात बसणार म्हणून तो राण्यांसाठी दरवाजा, अशी एक आपली कल्पना कोणीतरी करून दिली आहे. त्याच्या शेजारी एक तळघरासारखी आपल्याला रचना दिसते, त्याला परंपरेने अंधार कोठडी असं म्हणतात. म्हणजे कैदी तिथं ठेवायचे असं म्हणतात. परंतु आता हे बघितलं तर इथेच पलीकडे शिवाजी महाराजांचा राजवाडा आहे आणि त्याला लागून हे कैदखाना असेल हे शक्य वाटत नाही. या कदाचित अन्नधान्याच्या म्हणजे अंबरखाना तो असेल. तर आपण आज जाऊयात आणि हा समोर दिसतोय तो शिवाजी महाराजांचा राहता वाडा. आता हे प्रमाणाने सिद्ध झालेलं आहे की इथे शिवाजी महाराजांचा वाडा होता, कारण ही जर रचना बघितली तर हा वाडा 2 मजली होता असं आपल्याला दिसतं. म्हणजे इथे हे जे ज्योती दिसत आहेत त्याच्यावरनं मध्ये जिना जात असणार वरती हे आपल्याला स्पष्ट कळतं, आणि महाराजांचा वाडा 2 मजली होता असे उल्लेख पण आहेत. या वाड्याला लागूनच एक म्हणजे बाथरूम सारखी रचना आहे, स्नानगृह ज्याला म्हणतात, आणि त्याच्यात पाणी बाहेरून यायसाठी म्हणून किंवा कदाचित गरम पाणी गार पाणी अशी रचना पण आपल्याला दिसते. ही भोकं इथे दिसत आहेत ते तिथे आहे. या राजवाड्याच्या समोरच आणखीन एक मोठंच्या मोठं जोत आहे आणि त्याच्यावरती स्वयंपाकघराच्या खुणा आपल्याला दिसतात. आणि तिथे कदाचित राण्यांचे महाल असावेत, आणि हेही 2 मजली होतं हे आपल्याला तिथे दिसतं गेल्यावरती. पुढे आणखीन एक चौथरा आहे, त्याच्यावरती कदाचित राज्याभिषेकाचे विधी झाले असतील, आणि त्याच्या पुढे गेलो की आपल्याला सबंध राजदरबार दिसतो. आपण आता राजदरबारच्या मागच्या बाजूने जातोय, परंतु पलीकडच्या बाजूने जर आलो आपण तर आपण नगारखान्यातून आत येऊ. म्हणजे आपण आता गंगासागर तलावाच्या उजवीकडून त्या पालखी दरवाजाने आत शिरलो. त्याच्याऐवजी गंगासागराच्या डावीकडनं गेलो तर अगोदर एक माळ दिसतो. त्या माळावरती एक छोटंसं देऊळ आहे, ते शिरकाईचं देऊळ, शिरकाईचं घरटं असं त्याला म्हणतात. शिरकाई ही गडाची गडदेवता. आणि पुढे एक माळ आहे, त्याला होळीचा माळ असं म्हणतात. आणि तिथून नगारखान्यातून आपण आत येऊ शकतो. नगारखान्यातून आत गेल्यावरती ते साधारण म्हणजे 4-5 बास्केटबॉलची कोर्ट्स असावीत असं मोठं पटांगण आहे, आणि समोर सिंहासन आपल्याला दिसतं. त्याच्यावरती आता मेघडंबरी, शिवाजी महाराजांचा पुतळा वगैरे सगळं बसवलंय. हे नंतरच आहे. अगोदर मूळ चौथरा होता तो आता त्या याच्यात झाकला गेलेला आहे. आणि मुख्य सिंहासनाला जे काही खांब बसायचे त्याचे तळखडे आपल्याला तिथे दिसतात. आता तर हा शिवाजी महाराजांचा मुख्य दरबार. आता या दरबारात आपण जर बघितलं तर इथे उजवीकडे एक मोठाच्या मोठा खडक दिसतोय. तो खडक तिथे का असेल बरं या दरबारात, असा एक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतो. कारण मुख्य राजदरबार जर असला तर त्याच्यात हे असं काही वैगुण्य नको ना राहायला. पण त्याच्या खाली पाणी आहे, आणि ते शिवाजी महाराजांना माहिती असणार म्हणून तो खडक फोडलेला नसावा. कारण तिथलं गवत जे आहे ते तू बघितलंस तर बाकीचं सगळं गवत वाळलेलं आहे आणि इथेच फक्त हिरवं गवत उगवलेलं आहे. आणि आम्ही जेव्हा आमचा तो काळ होता अभ्यास करायचा तेव्हा इथे खडून सुद्धा बघितलेलं आहे. बाहेरच्या बाजूनी त्याला एक छान पाण्याचा पाट काढलेला आहे बरं का, म्हणजे दगडी बांधलेली चॅनल्स आहेत. आणि हे पाणी सगळं त्या होळीच्या माळाच्या मागे मोठं जो खडक आहे तिथपर्यंत ते पाणी आहे, आणि आजही ते पाणी आपल्याला बाहेरून दिसतं. तर ठीक आहे, आपण राजदरबारातनं सिंहासनाला शिवाजी महाराजांना मुजरा करून बाहेर पडूयात, आणि पुढे मग आपल्याला त्या होळीच्या माळावरून पुढे बघितलं तर आपल्याला मोठंच्या मोठं असं कन्स्ट्रक्शन दिसतं. याला बाजारपेठ असं म्हणतात परंपरेने. आणि मग त्याला ते आता एकदा बाजारपेठ म्हटल्यावरती घोड्यावरून सुद्धा बाजार करता यायला पाहिजे अशी एक समजूत निर्माण झाली. अर्थात आता त्या काळात घोड्यावरून न उतरता बाजार करायची घाई कोणाला होती हा एक मोठा प्रश्न आहे. कारण आज सुद्धा आपल्याला स्कूटरवरून आपण काही भाजी वगैरे घेत नाही, तेव्हा असं काही नसणार. ते कदाचित राहायची जागा असेल, ती नगरपेठ असणार आहे. आणि त्यामुळे ही पण एका ओळीत बांधलेली, एका बाजूला 22 आणि एका बाजूला 21 अशी ही घर आहे. आणि हा राजपथ होता. म्हणजे शिवाजी महाराजांची सिंहासनानंतर जी मिरवणूक निघाली ते जगदीश्वराला आपल्याला समोर जे दिसतंय ना ते जगदीश्वराचं देऊळ, जगदीश्वर महादेव, व्याडेश्वर महादेव त्याला म्हणतात, ते देऊळ, ती मिरवणूक निघाली ती त्या मार्गाने निघाली. परंतु त्या बाजारपेठेत शिरायच्या अगोदर थोडंसं खालच्या बाजूला बघूयात. खालच्या बाजूला आपल्याला एक तलाव दिसतोय, कुशावर्त तलाव म्हणून तो त्याचं नाव आहे. आणि त्याच्या काठी एक शंकराचं देऊळ दिसतंय, त्याला रामेश्वर महादेव असं म्हणायचं. तर या नगरपेठेतून आपण पुढे जायला सुरुवात करूयात. डाव्या बाजूला टकमक टोक दिसतं आपल्याला. त्या टकमक टोकावरून हळूच जाऊन येऊयात, कारण तो एक कराल असा कडा आहे. म्हणजे बापटांची एक छान कविता आहे,
उन्मत्तांनो जपून पुढे व्हा ह्या काळाच्या कराल जिव्हा. उन्मत्तांनो जपून पुढे व्हा या काळाच्या कराल जिव्हा, अन्यायाचा छळजुलमाचा इथेच फडशा पडे, उभे हे रायगडाचे कडे. असा तो विलक्षण असा कडा आहे. आणि ते समोर आपल्याला लिंगाणा दिसतो. लिंगाणा ही रायगडची तुरुंगाची जागा, रायगडचा जेल हा लिंगाणा. तर ठीक आहे, आपण हा टकमकटोक बघून परत या राजपथावरती येऊयात, पुढे जायला सुरुवात करूयात जगदीश्वराकडे. डावीकडे आपल्याला खाली खोबणीत कोळिंब नावाचा तलाव दिसतोय आणि पोहायसाठी अतिशय उत्तम असा हा तलाव आहे. म्हणजे प्यायसाठी पण पाणी वापरतात, पण पोहायचं झालं तर ते गंगासागरात नाही यायचं, इकडे यायचं पोहायला. आणि येऊन आपण आता या जगदीश्वराच्या देवळात येऊया. असा प्रचंड मोठा असा प्राकार आहे आणि त्याचं शिखर जर तू बघितलंस तर प्रतापगडावरचं भवानी देवीचं कळस आणि या जगदीश्वराचा कळस याच्यात विलक्षण साम्य आहे. या देवळात उप्रतिम अशी नंदीची मूर्ती आहे, म्हणजे पिंड जे आहे त्याच्यासमोर जो नंदी आहे त्याचं वर्णन द ग गोडसेंनी शक्ती सौष्ठव असं केलेलं आहे. असा तो बलदंड असा नंदी आहे तिथे. तर तिथून पुढे आलो आपण आणि परत देवाकडे आपण तोंड केलं की त्या देवाच्या पायरीमध्ये आपल्याला एक शिलालेख दिसतो आणि त्याच्यावरती लिहिलंय सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर किंवा इट्टलकर. तर तो या रायगडाचा आर्किटेक्ट. आणि ह्याच शिलालेखाच्या उजव्या बाजूला भिंतीत आणखीन एक मोठा शिलालेख आहे, प्रसिद्ध शिलालेख आहे तो, रासो दो जगदीश्वर जगता मानंद दो न्यूज्ञ वगैरे, श्रीमद छत्रपते शिवसेन नृपते सिंहासने तिष्ठता शाके शाण्णव बाण भूमिगण नादानंद संवत्सरे. त्याच्यानंतर तो वापी कूप तडाग राज रुचिरे रंभेर वनेर वीथिके स्तंभै कुंभिगृहे नरेंद्र सदने स्तंभ्रेम हे लिहिते. म्हणजे रायगडावरती मी काय काय बांधलं वगैरे वगैरे सगळं त्याचं तो देतो. आणि त्याच्याच समोर जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. अवघ्या भारताचं किंवा महाराष्ट्राचं हे तीर्थस्थान आहे. इथे शिवाजी महाराजांचं दहन झालं आणि समोर एक आपल्याला वाघ्या कुत्र्याची समाधी पण दिसते. ही 1926 साली तिथे त्याचा जीर्णोद्धार झाला तेव्हा ती उभारण्यात आली. तर या समाधीपर्यंत आपण येऊन पोहोचलो. पुढे गेलं की भवानी टोक वगैरे जातो, पण तिकडे आज काही आपण जायला नको असं मला वाटतं. आपण या समाधीपाशी आलेलो आहोत आता. तू इतकं सुंदर वर्णन केलंयस की आता अंगावर काटा आला. पण मला सांग की आता तू इतक्या वेळा रायगडावर आलायस, तर इथे राहणाऱ्या माणसांबद्दल काय सांगशील? इथे राहणाऱ्या माणसांची एक वेगळाच घरोबा निर्माण झालेला आहे माझा. कारण इथे म्हणजे रायगडाची एक खासियत अशी होती की 1818 साली जेव्हा इंग्रजांनी हा डोंगर पाडला, म्हणजे रायगड किल्ला पाडला, त्याच्यानंतर इथली वस्ती अगदी परागंदा झाली. 1818 ते 1800 साधारण 80-90 पर्यंत या गडावरती कोणीही आलं नाही. आणि पण तो गड राखला त्या गडावरचे मूळ जे होते ते धनगर कोळी लोक आणि त्या धनगर कोळ्यांचे वंशज आजही गडावरती आहेत. आता आम्ही इतक्यांदा गडावर जाऊन या सगळ्यांची खूप दोस्ती झालेली आहे. म्हणजे त्यांची कौटुंबिक सुखदुःख वगैरे सगळी माहिती आहेत. विठ्ठल अवकीरकर नावाचा माणूस आहे, तो आमचा फार जीवाभावाचा दोस्त. त्याच्यानंतर 1965 सालापासून गडावरती हॉटेल चालवणारे देशमुख मंडळी, त्यांच्याशी तर वेगळंच नातं निर्माण झालं. ही देशमुख मंडळी ही नात्याची, म्हणजे त्यांच्याशी इतकं नातं निर्माण झालं की त्यांच्या मुलाचं लग्न त्याच्या याद्या सुद्धा मी केलेल्या आहेत. पण हा विठ्ठल अवकीरकर हा एक विलक्षण माणूस आहे. म्हणजे आम्ही हिरकणीचा कडा जेव्हा चढलो तेव्हा हा विठ्ठल आमच्या बरोबर आम्हाला वाट दाखवायला होता. अर्थात तो काही आम्ही रोप वगैरे न घेता चढलो तो विठ्ठलच्या भरोशावर चढलो होतो. पण आणखीन एक खासियत म्हणजे तुला एक किस्सा म्हणून सांगतो की माणसं कशी असतात. आम्ही एकदा रायगडला प्रदक्षिणा घालायचं ठरवलं होतं. आम्ही 3-4 जण दिवाळीच्या सुट्टीत गेलो होतो आणि रायगडला प्रदक्षिणा दिवाळीच्या सुट्टीत म्हणजे पावसाळ्यानंतर म्हणजे झाडी प्रचंड माजलेली असते. त्या झाडीतनं वाट काढत काढत आम्ही सकाळी 6 वाजता गडातनं निघालो आणि पाणी थोड्या वेळातच संपलं, पण पाणी कुठेतरी मिळेल या आशेवरती आम्ही होतो. पण दुर्दैव असं की साधारण 12-12:30ला आमच्याकडचं पाणी सगळं संपलं. आणि अजून आम्हाला निम्मी प्रदक्षिणा झाली होती. तर हा विठ्ठल आम्हाला सारखा धीर देत होता की अरे चला 15 मिनिटावरती पाणी देतो सर, तुम्हाला 15 मिनिटावर पाणी देतो. असं करत करत आम्हाला पुढे ढकलत होता. आणि शेवटी 1-1:30 वाजता एका खिंडीत आम्ही येऊन पोहोचलो. ती पोटला आणि रायगड याला जोडणारी ती खिंड आहे. त्या पोटल्याच्या खिंडीत आम्ही आलो. तिथे एक धनगर होता पोरगा, त्याचं नाव धोंडीराम गोरे. तर या विठ्ठलनी त्याला सांगितलं धोंड्या पाणी आण म्हटलं. तर धोंड्या त्याचं गाव तिथून 4 किलोमीटरवरती होतं. तिथपर्यंत तो पळत गेला आणि नुसतंच पाणी नाही, एक 5 लिटरचा ताकाचा हंडा घेऊन तो आला. आणि ते ताक म्हणजे अमृत काय असं तो हे होता. पण माणसं ही अशी असतात, ही गडावरची माणसं जीवाला जीव देणारी असतात. आता रायगडावर
96-97 सालापासून रोपवेनी सुद्धा जाता हो येतं हो ना? हो हो तर तू गेलायस रोपवेनी? अगदी अगदी रोपवेनी गेलोय. आणि रोपवे म्हणजे मी तुम्हाला मगाशी ते वाळसुरेच्या खिंडीतून उतरल्यावर गडवाडी नावाचं गाव लागतं हो. सांगितलं ना, त्या गडवाडीच्या किंचित पुढे तिथे रोपवेचं खालचं स्टेशन आहे. आता आपल्याला चित दरवाजातून गड चढायला साधारण 1.5-2 तास आपल्या याच्याप्रमाणे लागतात. हो, सहज. या रोपवेवरून आपण 4 मिनिटात गडावरती जाऊ काय शकतो. सांगतोस? म्हणजे हिरकणी टोक ते भवानी टोक किंवा वाघ दरवाजा याच्यामध्ये काळकाईचा खळगा म्हणून एक भाग आहे. बरं. त्या काळकाईच्या खळग्याच्या कडा बघत बघत आपण या रोपवेनी 4 मिनिटात वरती येतो. आणि तो अनुभव हाही विलक्षण आहे बरं का. कारण तो सबंध उभाच्या उभा कडा आपण खालपासून वरपर्यंत बघत जातो. आणि तिथे एक परत बापटांची मी एक 4 ओळी म्हणून हो. दाखवतो. कातळ काळी उघडी छाती अंगांवर खडगांची पाती. बरं. कातळ काळी उघडी छाती अंगांवर खडगांची खडगांची पाती चिलखतधारी सुलतानांना वेडावित नागडे उभे हे रायगडाचे कडे. वा, वा, वा. तर तो रायगडाचे असा कडे. त्या उघड्या नागड्या कड्यांचा अनुभव घेत आपण रोपवेनी वरती येतो. शेखर, तुझ्याबरोबर रायगड चढण्यात, रायगड फिरण्यात आणि त्याच्याबरोबर इतिहासाची सोबत साथ संगत घेऊन मस्त झाली ही भटकंती. थँक्यू. मराठी खिडकीतून या पॉडकास्ट तर्फे तुझे मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. ही संधी मला दिल्याबद्दल राजू आणि माणिक फारच धन्यवाद. अरे आम्हालाच खूप मजा आली. आता आपण पुन्हा भेटूया मराठी खिडकीतून. तुम्हाला मराठी खिडकीतून हा आमचा पॉडकास्ट आवडला असेल तर तुम्ही आम्हाला जरूर फेसबुकवर सांगा आणि तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींनाही जरूर ऐकायला सांगाल ना. पुन्हा भेटूया मंगळवारी मराठी खिडकीतून फक्त IVM पॉडकास्टवर. Hey everybody, it's been a great week on the IVM Podcast Network. On the Edges and Sledges Cricket Podcast, DJ and Ashwin discuss how Pakistan won against India, ending its 29-year World Cup streak, and discuss some of the other matches from the Super 12 round of the T20 World Cup. On Agla Station Adulthood, learn all the skincare essentials with dermatologist Puneet Sarogi as Ritasha and Ayushi ask him about skincare routines. On Hans Fani, listen to an interesting story, Dustbin Mein Peek, about how the government targets the common man to divert people's attention from political corruption. On the Habit Coach Kannada podcast, Ashton introduces the concept of a sleep primer and how we can use it for better. Do follow us on social media. We're IVM Podcast on Twitter, Facebook, Instagram, and LinkedIn. And remember, if you're enjoying this show or any of our other shows for that matter, please do tell a friend. And finally, we'd like to thank our sponsors this week, Cred, Bank of Baroda, Quarter, CoinSwitch, Kuber, Flay Coffee, Intel, Kotak Mahindra Bank, and Oxfam India. Thank you so much for making this possible. A wise man once said, traveling, it makes you speechless, then turns you into a storyteller. Well, listen to such travel stories and experiences exploring India on the Musafir Stories with us, Saif and Faiza. Catch us on the IVM website, app, or wherever you get your podcasts from.